सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम येथे नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता शुभम जोशी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या हुकुमशाही विरोधात जिल्हा कंत्राटदार संघटना आक्रमक झाली आहे। कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांना त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। त्याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाठविण्यात आले आहे। कार्यकारी अभियंता शुभम जोशी वाशिम येथे हे रुजू होताच त्यांनी हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू केला असून कंत्राटदारांना वेठीस धरले आहे। कंत्राटदार यांना देयक पारित करण्यासाठी कंत्राटदारांना पैशाची मागणी करतात। ऑनलाईन बीड कॅपॅसिटी निवेदनासोबत ऑनलाईन जोडल्यानंतर सुद्धा मनमानी पद्धतीने आकडेमोड करून कमी बीड कॅपॅसिटी दर्शवून पात्र निविदा रद्द करतात। देयके विभागात जमा असून सुद्धा डिमांड करणे, शासनाने डिमांड यांना बगल देतात। निधी उपलब्ध नसतानाही निविदा काढतात। मनमर्जी कंत्राटदाराला कामाचे वाटप करतात। शासकीय नियमानुसार कामांचे 33.34 प्रमाणात वाटप करत नाहीत। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी शासकीय परिपत्रक नसताना सुद्धा मुद्रांक शुल्क जिल्हा खनिज प्रतिष्ठान कपात करतात। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।